रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलेलो आहोत गावी आणि हे ना आमचं गावचं घर आहे. एवढं छान आहे ना, कोरोनाच्या आधी आम्ही बांधल्यावर काही घर खूप छान वाटतं गावाला गेल्यावर. पूर्ण व्हिडिओ काय मी बनवला नाही, म्हणजे पूर्ण घराचा वेळच नव्हता. सकाळचं आहे ना, नाश्त्यासाठी आम्हाला भाजी चपाती बनवायची होती. माझे सासू सासरे ना दोघे पण गेले होते दशक्रियेला आणि मोठे दीर पण गेले होते दशक्रियेला. तर मी म्हटलं चला आता किचन थोडंसं दाखवूया व्हिडिओमध्ये आपल्या. तर माझ्या आहे ना मोठ्या जाऊबाई आहेत स्वातीताई, त्यांनीच भाजी वगैरे टाकली होती शिजायला आणि पीठ पण मळून ठेवलं होतं. आम्ही दोघींनी ना मस्त असं नाश्त्याचं करून घेतलं आणि लगेच तयारी केली, कारण उशीर झाला होता. रात्री आम्ही ना सकाळी किती 6 वाजता पोहोचलो, त्यामुळे झोप पण नव्हती झाली. मग जरा वेळ 1-1.5 तास झोप काढली आणि मग लगेच आवरायला घेतलं. त्यांना पण आहे ना लग्नाला जायचं होतं आणि त्यांचं पण त्यांनी आवरून घेतलं आणि मी पण माझं आवरून घेतलं. हे आमचं आहे ना गावचं देवघर आहे बघा. आणि हे जे मी इथं बसली आहे ना, हे सोफ्यावर, हे पूर्ण आहे ना हॉल आहे. तर पूर्ण व्हिडिओ मी घराचा बनवलाच नाही. बनवायचा होता मला, पण वेळच नव्हता, तर काय करणार ना. आता पुढच्या वेळेस गेले ना, की मी नक्की बनवीन. आता कधी जाते ते काही सांगू शकत नाही. तर बघा माझं पण आवरलं होतं आणि स्वातीताई आवरत होत्या त्यांच्या. छान दिसत होत्या, मस्त दिसत होत्या त्या. त्यांना पण लग्नाला नगरला जायचं होतं. त्या बोलत होत्या, "चल माझ्याबरोबर, म्हणजे आपण जाऊया तसंच." पण मी म्हटलं, "नको, मला आजीला पण भेटायला जायचंय, उशीर होईल." मग मी नाही गेले त्यांच्याबरोबर. त्या गेल्या आणि मी पण निघाले इकडं मंचरला जायसाठी. प्रसादचीच गाडी घेतली होती आणि हे ना मावशीचं घर आहे बरं का. मावशीचं तुम्हाला बोलले ना मी गेल्या व्हिडिओमध्ये, वास्तुशांतीला मावशीचं जायचं होतं. तर मी गेले तर त्यांची पूजा चालूच होती. पूजेला काका आणि मावशी बसल्या होत्या आणि हे घागरी वगैरे ते ना आदल्या दिवशीच त्यांनी केलं होतं घरभरणीचं आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि जागरण गोंधळ होतं. आणि ह्या दोघी ज्या बसल्यात ना, त्या माझ्या मावशीच्या मोठ्या नणंदबाई आहेत. तर मस्त असं घर आहे ना, खूप आवडलं मला मावशीचं. मस्त 2 बेडरूम, वरती पण टेरेसवरती मोठं मास्टर बेडरूम आणि ही मोठी ना माझी मामी आणि ती मावशी आहे. एवढ्या भारी आहेत ना दोघी पण, काय सांगू. आणि पूजा पण झाली आणि ना मग मी पूजेचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं. दीपानी व्हिडिओ बनवला बरं का हा छोटासा. तिला म्हणलं उभा नको बनवू, आडवा बनव, मला मोठा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि दर्शन वगैरे घेतलं, जेवलं आणि लगेच मी म्हटलं चल बाई मला आजीकडे जाऊ दे आता. आजी पण ॲडमिट होती ना 4-5 दिवस, तर मला सगळीच कामं एकत्रच करायची होती. वास्तुशांती, आजीला पण भेटायचं होतं, ब्राह्मणवाड्याला पण जायचं होतं. अक्का एवढी दमली होती ना, तिच्या चेहऱ्यावरून कळतच असेल. तर आजीचा डिस्चार्ज पण होता आज आणि तिला घेऊन आम्ही ना डायरेक्ट ब्राह्मणवाड्याला जाणार होतो. तर गाडी ना मामानी पाठवली होती ब्राह्मणवाड्यावरून. त्या गाडीतच गेलो. दिवसभर एवढं दमल्यासारखं झालं होतं ना, की काय सांगायचं. डोकं असं फणफण वाजत होतं नुसतं. पण असो, आपल्याला आता एकाच दिवशी एवढं सगळं करायचं म्हटल्यावर दमल्यासारखं तर होणारच ना. तर हा आहे ना ओझरचा रस्ता आहे बरं का. ओझरच्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना, त्याच्या बाजूची ही नदी आहे छोटीशी. रस्त्याने जाता जाताच मी ही छोटीशी क्लिप घेतलेली. जाणार होतो आम्ही मंदिरात पण आजी पण दमली होती आणि आजीला शक्य नव्हतं मंदिरात नेणं. त्यामुळे म्हटलं आता ती कशी ना एकटी बसणार गाडीत, मग म्हटलं नको जायला, बघू पुढच्या वेळेस. तर आजीला आहे ना मी काहीच खाऊ आणला नव्हता मुंबईवरून येताना. मग तिच्यासाठी ना फ्रूट घेतले. अक्का म्हटली ॲपल नको घेऊ, ती संत्री मोसंबी वगैरे खाते तेच घे. मग मी आहे ना मस्त असे संत्री घेतले आणि म्हटलं चला आता. ओतूरमध्ये आहे ना माझ्या आजीच्या भावाची मुलगी पण राहते, तिचं आहे ना हॉटेल आहे रोडलाच. मग तिथं जवळ थांबलो आणि डायरेक्ट घरी आलो आणि लगेच साडी वगैरे चेंज केली आणि चहा ठेवला पहिला करायला. तर हे बघा मी आहे ना तुम्हाला अक्काचं किचन दाखवत होते. छोटंसंच किचन आहे, पण तिची मांडणी वगैरे एवढं छान आहे ना, काय सांगू. मस्त ती मॅनेज करते छोट्याशा किचनमध्ये. तर चहा उकळला होता, तर अक्काला म्हटलं चल आता दूध वगैरे टाकून आम्हाला चहा दे. आता मी म्हटलं आम्ही होय ना चहा वगैरे करून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला पण लागलो. एवढी भूक लागली होती ना, की काय सांगायचं. मग अक्काने काय केलं, चवळी लावली कुकरला आणि मी म्हटलं चल मी भाकरी करून घेते. सर्व स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही पहिलं जेवून घेतलं आणि झोपवून घेतलं बाबा. एवढं दमल्यासारखं झालं होतं. भांडी वगैरे काहीच घासली नाही रात्री आणि बाहेर ना वाघाची भीती पण आहे, त्याच्यामुळं घरात ना बेसिंग वगैरे नाही अक्काचं, त्यामुळे बाहेरच घासावं लागतं. मग म्हटलं सकाळीच घासूया. तर डायरेक्ट सकाळचाच व्हिडिओ केलाय मी. हे ना मामाचं घर आहे आणि इथं आहे ना हे मामाच्या गाया वगैरे वडाखाली बांधतो तो. हे मागच्या साईडचं आहे ना मामाचं घर आहे आणि पुढच्या साईडचं अक्काचं घर आहे. एवढं छान वाटतं ना गावाला गेल्यावरती. असं वाटत होतं 2-3 दिवस राहावं, पण काय करणार. इकडं भक्ती आणि अभि पण एकटेच होते ना, त्यांच्या जेवणाचे पण म्हणजे हालच होणार, म्हणून मग नाही राहिले. पुढच्या वेळेस आले ना, की 2-3 दिवसासाठी मी भक्तीला पण घेऊन जाईल, मग राहणार आहे असं ठरवलंय. अक्काला तर मी बोलले, अक्काचं आणि
आणि आजीचं असं झालं होतं ना की अगं बाई राहा ना आजच्या दिवस, पण मी म्हटलं नको अगं पुढच्या वेळेस आले की मी राहील. भक्तीला आणलं असतं ना मग तरी काय नाही, हे आणि अभिनी दोघांनी मॅनेज केलं असतं, पण भक्तीला पण नव्हतं आणलं, मग त्यामुळे लगेच जायचं होतं. आणि हे मामाचं बघा हर्बल लाईफस्टाईलचं करतोय, तर व्यायाम तनूला दाखवत होता करून. अक्कानी मस्त अशी ना मिरची आणि शेंगदाण्याची मिरची आणि चपात्या बनवल्या होत्या, डबा भरून दिला मला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला तर खूप मजा